नमस्कार मंडळी, आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये मी मानसी आंबेडकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपण रोज शहरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं आयुष्य जगतो। आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये, मग ते शहरातलं असो किंवा गावातलं, भरपूर ताणतणाव, चिंता, काळजी असं सगळं असतं। या सगळ्यामधनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल, ते थोड्या काळासाठी का होईना विसरायचं असेल, तर आपल्याला एक अशी गोष्ट मिळालेली आहे जी स्वतः केली नाही आणि ती इतरांनी करताना जरी पाहिली तरी सुद्धा काही काळापुरता का होईना आपल्या चिंतांचा, आपल्या काळजांचा आपल्याला विसर पडतो। आणि ती गोष्ट म्हणजे खेळ। कुठलेही खेळ असोत, ते स्वतः खेळणंही आनंददायक असतं आणि जर स्वतःला काही कारणाने खेळणं जमत नसेल तर इतरांना खेळताना पाहणं सुद्धा आपल्याला आनंद देऊन जातं। क्रिकेट हा असाच एक खेळ आहे आणि तो परदेशी मातीमधून भारतात जरी आलेला असला तरी आता तो भारताचाच होऊन गेलेला आहे। मुंबईमध्ये तर हे क्रिकेटचं वेड विशेषतः मुलांच्या मध्ये आहे आणि फक्त मुलांमध्येच नाही तर आता पालकांमध्ये सुद्धा ते दिसतंय। नव्या पिढीचे क्रिकेटपटू घडवणारी मुंबई क्रिकेट असोसिएशन ही संस्था आहे आणि आता या मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नव्या T20 लीगची घोषणा झालेली आहे। यामध्ये या वर्षीपासून काही नवीन बदलही घडणार आहेत आणि त्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत हॅलो सह्याद्रीमध्ये। आपण आजचा विषय पाहूया आणि तुम्हाला सुद्धा जर या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल, थेट फोनच्या माध्यमातून तुमचे प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठीचे नंबरही पाहूया। या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत श्री निलेश भोसले सर। नमस्कार। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे ते संयुक्त सचिव आहेत आणि त्याचबरोबर T20 जी स्पर्धा आता होणार आहे या T20 गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य भरत केणी सर। नमस्कार। आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये MCAच्या बद्दल आणि त्यांनी नव्यानेच घोषणा केलेल्या T20च्या लीग स्पर्धेबद्दल आपण बोलूया आणि आपल्या प्रेक्षकांनाही त्याची माहिती देऊया। मंडळी, तुम्हालाही जर का या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर त्यासाठीचे दूरध्वनी क्रमांक पाहूया। आणि आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय सुद्धा आपण पाहूया। आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे मुंबई T20 क्रिकेट लीग 2026। क्रिकेट असोसिएशन म्हणजेच भारतात, महाराष्ट्रात गावोगावी अक्षरशः अगदी कमी साधनांमध्ये सुद्धा अजूनही लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा हा खेळ आहे आणि तो मुंबईमधल्या खेळाडूंच्यासाठी खास असावा या अनुषंगाने मुंबई क्रिकेट असोसिएशन खूप काम करते। तर या MCAची स्थापना कधी झाली आणि कुठल्या प्रेरणेमधून झाली? MCAची स्थापना प्रथमतः मी सांगू इच्छितो आपल्या सगळ्या दर्शकांना की मुंबई क्रिकेट असोसिएशन सन्माननीय अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि आमचे दिवंगत अध्यक्ष अमोल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली, म्हणजे मी 2022 पासून एपेक्स काउन्सिल मेंबर आहे आणि आता हे आमचं कालच BCCI नमन अवॉर्ड झाले आणि त्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनला बेस्ट असोसिएशन म्हणून हा BCCIचा अवॉर्ड मिळाला। ही हॅट्रिक आहे आणि ते क्रेडिट आमचे अध्यक्ष दिवंगत अध्यक्ष अमोल काळे असतील, आताचे अध्यक्ष अजिंक्य नाईक असतील आणि आमची सगळी एपेक्स काउन्सिल मेंबर्स आणि मुंबई क्लब सेक्रेटरीज ह्या सर्वांचं हे श्रेय आहे ज्याच्या माध्यमातून ही हॅट्रिक आम्ही साध्य केलेली आहे। आणि हा अवॉर्ड मुंबईमध्ये जे डेव्हलपमेंट्स आम्ही करतो आहोत, ज्या मूलभूत सुविधा, मग तो मुलगा असेल मुलगी असेल, ह्यांना ज्या पुरवल्या जातात त्या संदर्भातला हा अवॉर्ड असतो। आता आपण म्हणाल की मुंबईची काय प्रेरणेतून, मुंबई हे एक क्रिकेटचं पंढरी आहे। म्हणजे वानखेडे सरांनी वानखेडे स्टेडियम एका मराठी बाण्याला, आपल्याला माहितीच आहे तो इतिहास आहे की त्यांचा तो मराठी बाणा जागृत झाला आणि त्यांनी वानखेडे स्टेडियमच उभारणं केली। त्याला एक ऐतिहासिक क्षण आहे, असं ऐतिहासिक त्याचा इतिहास आहे। पण मुंबईचं तुम्ही म्हणाल मॅडम तर क्रिकेट ही पंढरीच आहे आणि शिवाजी पार्कातलं मैदान असेल, क्रॉस मैदान असेल, आझाद मैदान असेल, त्या मातीतूनच मुंबईचं क्रिकेट घडत असतं। आणि
मुंबई क्रिकेट असोसिएशनचा संयुक्त सचिव म्हणून मला सांगायला अभिमान वाटेल की ह्याच मुंबईच्या ह्याच शिवाजी पार्काच्या किंवा ह्याच क्रॉस आझाद मैदानातून क्रिकेटचे महारथी ज्यांनी जे दिग्गज मुंबईने दिले, त्यात मग आपले विक्रमादित्य सुनील गावस्कर सर असतील, त्यांच्या आधी अजित वाडेकर सर असतील, नंतर कर्नल ज्यांच्या नावाने लॉर्ड्सवर ज्यांनी हॅट्रिक केली ते दिलीप वेंगसरकर सर असतील, त्यानंतर क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात तो सचिन तेंडुलकर असेल, किंवा आताचा हिटमॅन रोहित शर्मा असेल, अजिंक्य रहाणे असेल. अजिंक्य रहाणेने तर आपल्याला माहिती आहे ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन भारताला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे एक एक दिग्गज ह्या मुंबईतून आलेले आहेत आणि हीच एक प्रेरणा असते मुंबईतल्या नवीन खेळाडूंसाठी, नवनवीन खेळाडूंसाठी एक प्रेरणा असते की हे खेळाडू त्यांच्या सोबत असतात, त्यांना ते असं म्हणतात ना की ते मैदानात खेळताना दिसतात आणि त्याच्यातूनच नवीन खेळाडू घडत असतो. बरोबर. तर याच अनुषंगाने एमसीएची स्थापना झालेली होती आणि एमसीए मधनं अनेक नवीन खेळाडू घडतही असतात, पण त्यामुळे पालकांना सुद्धा खूप उत्सुकता असते की आपल्या मुलांनी मैदानावर प्रत्यक्ष खेळावं आणि त्याची पहिली पायरी ही या एमसीए मधनं त्यांना मिळते किंवा पहिलं पाऊल टाकायला मैदानावरती त्यांना एमसीए ही संधी देत असतं. एमसीएचं एक स्ट्रक्चर आहे मॅडम की ज्या माध्यमातून मुंबई क्रिकेट असोसिएशनचं क्रिकेट हे फैलावत असतं. म्हणलं पहिलं स्कूल क्रिकेट आहे, मग कॉलेज क्रिकेट आहे, मग ऑफिस क्रिकेट आहे, त्याच्यानंतर तुमचं क्लब क्रिकेट आहे आणि ह्या सर्वांवरती एमसीए एक स्वतःचं नियंत्रण ठेवते. त्यांच्या वेगवेगळ्या सब कमिटीज असतात, म्हणजे टुर्नामेंट कमिटी असेल, मैदान सब कमिटीज असेल, त्याचबरोबर आमचे ऑफिस बेरर्स असतील, अपेक्स काउन्सिल मेंबर्स असतील, हे सगळे त्या एकत्रितपणे त्या सगळ्या क्रिकेटवरती नियंत्रण ठेवत असतात. प्रत्येक मुलगा म्हणजे स्कूलला परफॉर्म करणारा मुलगा असेल किंवा क्लब क्रिकेटमध्ये ए डिव्हिजनला परफॉर्म करणारा मुलगा असेल, हा आमच्या सदस्यांना माहिती असतो आणि एक वाक्यता अशी असते की त्या मुलाबद्दल 4 जण चांगलंच सांगतात. त्यामुळे तो कुठेही त्या मुलावरती अन्याय होईल अशी परिस्थिती निर्माण होत नाही. थोडंसं पाठीपुढे होऊ शकतं कारण मुंबईचं क्रिकेट आणि एवढा विस्तार वाढलेला आहे. 125 टुर्नामेंट आम्ही वर्षभरात करत असतो आणि मला असं सांगायला खरोखरच आनंद आणि अभिमान वाटतो की आजही मुंबई क्रिकेट हे एका अशा पातळीवरती आहे की जिथून भारताला मोठे मोठे खेळाडू येणाऱ्या काळात नक्कीच मिळतील. जसं आयुष म्हात्रे आता आपला कॅप्टन अंडर 19चा होता, तो एक चांगला खेळाडू म्हणून उभारता आहे. अभिमन्यू कंडू आहे, म्हणजे हे खेळाडू आहेत जे भविष्यात भारताचं प्रतिनिधित्व नक्कीच करतील. अगदी अगदी. T20 लीग नुकतीच घोषणा झालेली आहे मुंबईची, तर मुंबई T20 लीग स्पर्धा केव्हापासून सुरू होणार आहेत आणि त्यांचं स्वरूप काय असेल? मॅडम, मुंबई T20 लीग टेंटेटिव्हली 1 जूनपासून चालू होणार. अच्छा. आणि यावेळी आपण वुमेन्स लीग पण अनाऊन्स केली आहे, तर ते पण त्याच ह्याच्यात होणार. 1 जून ते 15 जून आपलं टेंटेटिव्ह प्लॅन आहे, पण इट विल ऑल डिपेंड ऑन की आपलं IPL केव्हा संपतं. सो वी हॅव केप्ट टेंटेटिव्हली, वी हॅव केप्ट दॅट डेट हॅज फ्रॉम 1 जून टू 15 जून. ओके. अँड मेन्सचं लीग आणि वुमेन्सचं लीग ते एकत्र होणार मॅडम. अच्छा अच्छा. जागतिक महिला दिन नुकताच पार पडलेला आहे आणि त्या निमित्ताने यावर्षीपासून वुमेन्स टीम्स 3 वुमेन्स टीम्स मुंबईच्या T20 लीगमध्ये सुद्धा असणार आहेत आणि खरोखरच खूप आनंदाची गोष्ट आहे कारण महिला T20ला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आता प्रतिसाद मिळतो आहे आणि अनेक पालक स्वतःहून तयार होत आहेत की त्यांच्या मुलींनी सुद्धा क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यावं. तर मुलींच्यासाठी सुद्धा क्रिकेटचं प्रशिक्षण MCA मध्ये होतं, तर त्याची थोडीशी माहिती आमच्याही प्रेक्षकांना तुम्ही सांगा. हो नक्कीच. म्हणजे मुलींचं प्रशिक्षण हे वेगवेगळ्या टुर्नामेंट्स, आमचे क्लब सेक्रेटरीज असतात जे आता आम्ही टुर्नामेंट अंडर 15च्या वेगळ्या, अंडर 17 वेगळ्या, अंडर 19 वेगळ्या, सिनियर गर्ल्स वेगळ्या, अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्या टुर्नामेंट्स घेत असतो. सिलेक्टर्स त्या मुलींचा परफॉर्मन्स बघत असतात आणि जेवढा एक्सपोजर देऊ शकू आणि त्या माध्यमातूनच तो आम्ही देत असतो. पण आता जसं तुम्ही म्हणालात की जागतिक महिला दिन झाला, आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, गव्हर्निंग काउन्सिल चेअरमॅन राजीव गुप्ता, आमचे भरत केणी, ह्या सर्व मंडळी आणि अपेक्स काउन्सिल या सर्वांनी एक तो निर्णय घेतला की वुमन्स प्रीमियर लीग व्हायला पाहिजे. आणि मला तरी वाटतं भरत की भारतातली पहिली स्टेट असोसिएशन असेल जी वुमन प्रीमियर लीग करते आणि मी नक्की आपल्याला खात्रीपूर्वक आणि विश्वासाने सांगू इच्छितो की ही टुर्नामेंट एखाद्या वेळा मेन्स T20 पेक्षा पण जास्त पॉप्युलर आणि जास्त प्रसिद्धीला जाऊ शकते. कारण मुलींना खेळताना जेव्हा आम्ही बघत असतो त्या कुठेही असं आपण म्हणतो की मुलीला आणि मुलाचा भेदभाव करू नये, पण त्या मुली जेव्हा खेळतात, आता सायली सातगरे खेळते, जिमिमा खेळते, ह्या मुली जेव्हा खेळतात तेव्हा खरोखरच त्यांची फिल्डिंग पाहता, त्यांचे ते एन्थुझिझम पाहता आम्ही खरोखरच आम्हाला बघताना आनंद होतो. आणि त्याचाच एक भाग आहे की आम्ही ह्या वर्षी BCCIची अंडर 15 ऑल इंडिया टुर्नामेंट मुंबई जिंकलेली आहे. अरे वा. हो. त्याच्यामुळे खरोखरच आमच्यासाठी ही जास्त आनंदाची बाब आहे. अगदी अगदी. नवीन मुलांना प्रशिक्षण देत असताना जेव्हा
तुम्हाला असं वाटतं की एखाद्या खेळाडूकडे खूप चांगलं स्किल आहे, खूप चांगलं कौशल्य त्याच्यामध्ये आहे, फक्त त्याला थोडंसं चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं पाहिजे, तर तसं मुलींना सुद्धा तुम्ही म्हणजे इंडिव्हिज्युअल अटेन्शन किंवा वैयक्तिक लक्ष त्यांच्याकडे देणं हे किती महत्त्वाचं असतं आणि ते कशा प्रकारे दिलं जातं? नाही, नक्कीच मॅडम. आमची मुंबई क्रिकेट असोसिएशनची इंडोर अकॅडमी आहे आपल्या BKC मध्ये, जिकडे जे आमच्या मुली स्टेट टीमला प्रोबेबल्स असतात एज ग्रुप वाईज, म्हणजे अंडर-15 वेगळं, अंडर-17 वेगळं, अंडर-19 वेगळं, त्या प्रत्येक टीम बरोबर आमचा कोच असतो, असिस्टंट कोच असतो, फिजिओ असतो, त्यांची पूर्ण फिजिकल असेसमेंट होते, त्यांचं व्हिडिओ अनालिसिस होतं, त्यांना काय करायचं आहे, त्यांचं डायटिशियन होतं, सायकोलॉजी लेक्चर होतात, आणि त्याचबरोबर आमचे इंडोर अकॅडमीचे कोचेस देखील त्या मुलींवरती लक्ष ठेवून असतात, मुलं दोघांवरती इनफॅक्ट. पण मुलींचं जे आता अंडर-15ची मुलगी असेल जी पालघर डहाणूवरनं येते, आणि मला सांगायला येते, मी आवर्जून सांगेन की आमचा अध्यक्ष अजिंक्य नाईक ह्यांनी ही मुलं पालघरवरनं येतात, त्या किट त्यांना घेऊन चढू शकत नाहीत, म्हणून त्यांना ट्रेनचं पासापासून सगळं हे MCA प्रोव्हाइड करतं, त्यांचं ब्रेकफास्ट, त्यांचं लंच MCA प्रोव्हाइड करतं. म्हणजे ज्या सुखसुविधा द्यायच्या आहेत, ज्या मूलभूत सुखसुविधा आहेत, आणि ज्याच्या माध्यमातून ती रिलॅक्स आणि कम्फर्ट झोनमध्ये ती मुलं येतील, ह्याचा प्रामाणिक प्रयत्न MCA कडनं केलेला आहे. वा, क्या बात आहे. T20 लीग आपली असावी आणि त्याच्यामध्ये महिलांची टीम असावी, पहिल्यांदा भारतामध्ये हा प्रयोग घडणार आहे, तर याच्या पाठीमागची प्रेरणा काय होती आणि याच्या पाठीमागचा विचार काय होता, काय सांगाल? मॅडम, असं होतं की आता रिसेंटली आपलं इंडियन टीम वी वॉन द वर्ल्ड कप, हो, त्याच्यानंतर इवन वुमेन्स प्रीमियर लीग ऑल्सो सक्सेसफुली कंडक्ट झालं. सो इट वॉज अ राईट टाइम टू लॉन्च आवर लीग, सो दॅट मुंबईमध्ये टॅलेंटची कमतरता नाही आहे. अगदी. म्हणजे तुम्ही शाळेचे म्हणा, स्कूल लेवल, कॉलेज लेवल, ऑफिस लेवल, कुठेही म्हणा, वी हॅव एम्पल ऑफ टॅलेंट. सो टू गिव्ह देम प्लॅटफॉर्म, म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटायला पाहिजे वेअर दे कॅन शो देअर टॅलेंट. अँड ह्याच्या निमित्ताने, म्हणजे मुंबई लीगच्या निमित्ताने, टुमॉरो दे कॅन रिप्रेझेंट मुंबई, नाहीतर इवन फॉर इंटरनॅशनल आपलं 2020च्या ह्याच्यात. सो जस्ट टू क्रिएट अ प्लॅटफॉर्म, इट इज वॉज अ राईट टाइम. सो आम्हाला वाटलं की मुंबई एवढी क्रिकेट करते, तर आपलं एकच होतं, इवन दॅट चॅप्टर वी हॅव ॲडेड वुमेन्स प्रीमियर लीग. नुकतंच आता या दोन्ही स्पर्धांच्या साठीच्या ज्या ट्रॉफीज होत्या त्यांचं अनावरण झालं, तर त्यांचं सुद्धा डिझायनिंग फार विशेष आहे, त्याच्याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगा की कसं तयार केलं गेलं. आमचं म्हणजे तुम्हाला म्हटलं ना, अजिंक्य नाईक आणि त्याच्याबरोबर राजीव गुप्ता, भरत, आणि ते आमचे ICA नॉमिनेट दीपक पंडित, आणि पूर्ण अपेक्स काउन्सिल, आमचे सेक्रेटरी डॉक्टर प्रोफेसर उन्मेष खानविलकर, नंतर आमचे एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी CS नाईक, आमचा जनरल मॅनेजर किंजल पटेल, हे सगळं एकत्र येऊन तो निर्णय घेतात. आणि त्याच्यामुळे एक कॉम्बिनेशन, टीम कॉम्बिनेशन ज्याला म्हणतात, जे क्रिकेटमध्ये खूप महत्वाचं असतं, ते टीम कॉम्बिनेशन बनतं. आता तुम्ही जर ट्रॉफीचं म्हणाल तर फक्त ट्रॉफी पुरतं, ट्रॉफीचं अनावरण हा भारताचा माजी कर्णधार, मी माझी नाही म्हणत, कारण तो कर्णधार असावा अशी आमची सगळ्यांची इच्छा, आपल्या सर्वांची इच्छा आहे. वन डे मध्ये परत त्याने कर्णधारी स्वीकारावं आणि रोहितच्या हस्ते होणं हे खरोखरच ह्या नवीन मुलांसाठी, मुलींसाठी एक प्रेरणादायी आहे. आणि मी आता जसं भरत मगाशी म्हणाला की ते त्यांना एक्सपोजर, कारण मुलींना कुठेतरी एक मॉनिटरी वाईज फायदा व्हावा, ह्या उदात्त हेतूने ही वुमेन्स T20 लीगची आम्ही सुरुवात करत आहोत. कारण त्यांना कुठेतरी फायदा होईल. आज इंडिया खेळले, मुंबईला खेळले, त्याच्या व्यतिरिक्त ज्या मुली खेळतील त्यांना देखील या गोष्टीचा फायदा होईल. आणि म्हणूनच तो कार्यक्रम परवा झाला. रोहित होते, माननीय महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार होते, बाकी जे फ्रँचायझी ओनर होते ते होते आमचे, आणि सगळ्यांची एकच भावना तिथे दिसून आली की काहीतरी आपण, मुंबई एक आहे आणि मुंबई काहीतरी क्रिकेटसाठी वेगळं करताय, जे मुंबईचं जे गतवैभव आहे तो मिळवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न सर्वांतर्फे होतो आहे. अगदी अगदी. मला वाटतं या सगळ्या सोबतच, म्हणजे क्रिकेटच्या प्रशिक्षणासोबतच इतर अनेक गोष्टी मुलांना शिकायला मिळतात. ह्या क्रिकेटच्या सोबत ते जे शिकतात त्यांचा पुढे त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात सुद्धा खूप उपयोग होणार असतो. आणि त्यामुळे मला वाटतं हा एक चंचू प्रवेश आहे. मैदानावरती एका संघासाठी खेळणं हा त्यांच्यासाठी एक शिकण्याचा अनुभव आहे. हो, नक्कीच मॅडम. कारण क्रिकेट हे आपलं आयुष्य जसं आपण जगत असतो तसं क्रिकेट तुम्हाला शिकवत असतं. कारण जबाबदारी घेणं, आपल्या संघासाठी जबाबदारी घेणं ही फार मोठी जबाबदारी असते. तर जसं तुम्ही आपल्या संघासाठी 11 जणांची जबाबदारी घेता, तसं तुम्ही पुढे जाऊन आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊ शकता. म्हणजे खूप अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे क्रिकेट आपल्याला शिकवत असतं. आणि त्याच्या माध्यमातूनच मी म्हणजे सगळेच जण म्हणतात की जमिनीवर राहिले तर क्रिकेट फायदाच करून देतो. त्याच्यामुळे
मी तर सांगू इच्छितो की तुम्ही जेवढं क्रिकेट आपल्या झोनमध्ये खेळाल, शांतपणे खेळाल, तुम्हाला नक्कीच क्रिकेटचा फायदा होईल. खरे खरे आणि मुलींना सुद्धा तो होणार आहे. आताच तुम्ही म्हणालात तसं रोहित शर्मा हे या स्पर्धेचे अँबॅसिडर आहेत. हो. आणि जेव्हा त्यांना कळलं की T20 आणि ते सुद्धा महिलांच्या टीम्स येणार आहेत त्याच्यामध्ये, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय होती? ॲज आय सेड की ही वॉज व्हेरी एक्सायटेड बिकॉज दिस इज हे पहिल्यांदा भारतात होतंय. म्हणजे कुठल्याही स्टेटने आतापर्यंत वुमनसाठी काय लॉन्च नाही केले, वुमन लीग असं लॉन्च नाही केले. तर मुंबईने हा पुढाकार घेतला आणि वी आर द फर्स्ट स्टेट असोसिएशन की एक वुमेनसाठी आपण वुमन्स प्रीमियर लीग 2020 फॉर्मॅटमध्ये आणतोय. सो ही वॉज व्हेरी हॅपी, ही वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि देर आर लॉट, म्हणजे ह्याच्यात भरपूर चॅलेंजेस पण असतात. म्हणजे आमचा जो विंडो असतो तो एकदम म्हणजे जूनच्या महिन्यात असतो. पण त्यात विदाउट दॅट वी आर कंडक्टिंग दॅट. सो ही वॉज व्हेरी हॅपी की लीग होतंय आणि वुमनसाठी होतंय. सो ही वॉज व्हेरी एक्सायटेड अबाउट इट. अरे वा, क्या बात आहे. त्याला मैदानामध्ये खेळताना बघणं हे सगळ्या प्रेक्षकांच्यासाठी खूप म्हणजे पर्वणीचं असतं. काही वेळेला इतक्या अवघड परिस्थितीमध्ये त्याने मॅच खेचून आणली अक्षरशः. त्याच्यामुळे तो मैदानावर असणं हेच बऱ्याच जणांना असं दिलासा देणारं असतं. तर त्याचं मार्गदर्शन MCAच्या विद्यार्थ्यांना मिळतं का? हो, नक्कीच. कारण तो जेव्हा जेव्हा असतो त्याचंच का, जर क्रिकेटचा देव ज्याला म्हणतात, सचिन तेंडुलकर पण असेल, सुनील गावस्कर सर असतील, दिलीप वेंसरकर सर तर आमचे क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटी ॲडवायझरी बोर्डवरती आहेत, डायना एडल्जी मॅडम आहेत, आमचे चेअरमॅन राजू कुलकर्णी सर आहेत. पण ह्या सर्वांचं मार्गदर्शन, रोहितचं असतंच मार्गदर्शन. पण आता आमचं दुर्दैव की आम्ही रणजी ट्रॉफी कर्नाटकाबरोबर हरलो. पण त्याच्या आधी सचिन तेंडुलकरने रणजी ट्रॉफी टीम बरोबर इंटरॅक्शन केलं, रोहित इंटरॅक्शन करत असतो, अजिंक्य रहाणे करत असतो, शार्दुल तर कॅप्टनच होता. पण शेवटी हार जीतचा एक फैसला असतो. कुठेतरी एक थोड्या वेळ चुका होतात आणि तो रिझल्ट कधी कधी उलटा पण फिरतो. तर आमच्या बाबतीत यावर्षी मुंबईच्या बाबतीत झालं असं मला वाटतं. पण नक्कीच आम्ही याच्यातून पुन्हा एक स्ट्रॉंग, आपण म्हणतो ना, पुन्हा एक भरारी घेऊन आम्ही नक्कीच मुंबई येत्या कालावधीत नक्कीच मोठा परफॉर्मन्स. अगदी अगदी. आपण या T20 लीग बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया पुन्हा थोड्याच वेळात. तुम्ही पाहता हॅलो सह्याद्री. हॅलो सह्याद्रीमध्ये मंडळी आपण भेटलेलो आहोत आणि आज आपण बोलतो आहोत ते आता येऊ घातलेल्या मुंबई T20 या स्पर्धेच्या बद्दल. आपल्यासोबत आहेत निलेश भोसले सर आणि भरत केणी सर. या T20 लीगची आताच जी घोषणा झालेली आहे याच्यामध्ये किती मॅचेस होणार आहेत? उपांत्य फेरी, उपांत्यपूर्व फेरी आणि एकदम फायनल्स, अशा एकूण मिळून किती मॅचेस असतील? मॅडम, टोटल मेन्सच्या ह्याच्यात आमच्याकडे 8 टीम आहेत. सो ईच टीम विल बी प्लेइंग 5 मॅचेस. सो देर विल बी 20 मॅचेस लीगमध्ये. देन देर विल बी 2 सेमीफायनल्स अँड फायनली एक फायनल असणार. अच्छा. हे दिस वॉज फॉर मेन्स. आणि वुमेन्सच्या ह्याच्यात आमच्याकडे 3 टीम आहेत. सो ईच टीम विल बी प्लेइंग द अदर टीम ट्वाइस. अच्छा. सो इट विल बी डबल हेडर. आणि त्याच्यात जो टॉप 2 मध्ये येणार ते फायनल्स खेळणार आहे. अच्छा. आत्ताच आपण या दोन्ही स्पर्धांच्या ट्रॉफीजचं अनावरण केलेलं होतं आणि भरघोस बक्षिसाच्या रक्कमा सुद्धा घोषणा त्यांची केलेली आहे. तर आम्हाला त्यांच्याबद्दल सुद्धा सांगा की बक्षिसांच्या रक्कमा किती आहेत? मॅडम, कारण पहिलंच वर्ष आहे, पहिल्यांदाच आपण याची घोषणा केलेली ते आहे. अजूनपर्यंत मॅडम ते आपण काही हे नाही केले, नक्की नाही केले. बट इट विल, ते चांगलंच असणार आणि ते टीमला पण चांगलं असणार, प्लेअरला पण चांगलं असणार. अच्छा. क्रिकेट हा फक्त खेळ नसतो. म्हणजे जरी तो खेळणाऱ्यांच्यासाठी फक्त खेळ असला तरी सुद्धा तो पाहणाऱ्यांच्यासाठी एक प्रकारचं काय म्हणायचं, एक प्रकारची अशी गोष्ट आहे की जी खिळवून ठेवणारी आहे. आणि एक अर्थव्यवस्था आहे त्याची स्वतःची, एक पूर्ण इकोसिस्टम आहे असं आपण म्हटलं तरी चालेल. तर या क्रिकेटच्या सोबत अनेक जण वाढत असतात आणि त्याचा अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठा वाटा सुद्धा आहे. तर त्या दृष्टीने या T20 लीग बद्दल आपण काय सांगाल? नाही, प्लेयर्सना तर जसं भरत म्हणाले की प्लेयर्सला बेनिफिट होईलच. पण मी ते आवर्जून उल्लेख करीन, आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, राजीव गुप्ता, त्याचबरोबर आमचे उपाध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड, ज्यांना खूप प्रशासकीय कामाचा किंवा ह्या गोष्टींचा खूप चांगला प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचबरोबर आमचे कोषाध्यक्ष अरमान मलिक स्वतः आर्मी मॅन आहेत, सरळ मार्गाने जाणारा व्यक्ती आहे. त्यामुळे त्यांचं फक्त एकच असतं की आमच्या मुलांना किंवा आमच्या क्लब सेक्रेटरीने त्याचा बेनिफिट कसा होईल. आम्ही हेही विचार करतोय की ज्या संघ मालकांनी तो संघ विकत घेतला आहे, त्यांनी त्या पैसे भरलेले आहेत, त्यांना देखील फायदा कसा होईल आणि त्याचा त्यांच्याच माध्यमातून त्यांना फायदा झाल्यावर आमचे जे प्लेयर्स खेळणार, मुंबईमधली जी मुलं खेळणार
किंवा ज्या मुली खेळणार त्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल ह्या गोष्टींवरती आमची अपेक्स काउन्सिल काम करत आहे. आणि त्यामुळे नक्कीच मॅडम अर्थव्यवस्थेत तुम्ही म्हणाल तर जर जसं भरत म्हणाला की सगळं व्यवस्थित झालं तर नक्कीच सगळ्यांना मोठा फायदा होईल. म्हणजे अदर दॅन क्रिकेटर्स, आणि IPL मध्ये जर आपण बघायला गेलो तर 35,000 लोक काम करत असतात IPL मध्ये. म्हणजे हा सगळ्यांनाच फायदा होतो आणि टुर्नामेंट जेवढी चांगली होईल तेवढे सगळ्यांनाच फायदा होईल. आपण नुकतंच विश्वचषक सुद्धा जिंकलेलो आहोत आणि T20 हा फॉर्मॅट भारतामध्ये खूपच लोकप्रिय होतो आहे. आता जर प्रत्येकाच्या मोबाईलवर सुद्धा ते पाहता येणं शक्य आहे, तर ही जी मुंबई T20 लीगची स्पर्धा आहे ही अशी प्रत्यक्ष कुठे पाहता येऊ शकेल का? ऑफकोर्स मॅडम, आमचं जिओ इज ऑफिशियल ब्रॉडकास्टर, सो तुम्हाला जिओचं डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये पण असणार आणि टेलिव्हिजनमध्ये पण असणार. अच्छा. तुम्ही दोन्ही मार्गातनं ते मॅचेस बघू शकता मॅडम. अच्छा. कारण बरेच जण काही वेळा ती पॉज करून सुद्धा बघतात, म्हणजे आपल्या वेळेनुसार ती पाहता येण्याची आता सोय आहे. तर त्याच्यामुळे ती आपण जरूर प्रत्यक्षही पाहू शकतो आणि आपल्या सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहनही देऊ शकतो. पण जर उपस्थित राहायचं असेल या मॅचेससाठी तर काय करायला लागेल? मॅडम, आमचं ऑफिशियल एक हे पण लॉन्च होणार, तिकीट कुठनं तुम्ही घेऊ शकतात ते तुमच्या आमच्या MCAच्या वेबसाईटवर पण लॉन्च होणार. सो देर विल बी आफ्टर, म्हणजे मॅचच्या जूनमध्ये लॉन्च केलं तर 15 दिवस आधी वी मे लॉन्च तिकीट सेल ॲज वेल. तर त्याच्यातनं त्या मार्गातनं तुम्ही तिकीट ऑनलाईन घेऊन यू कॅन कम अँड यू कॅन वॉच लाईव्ह ऑन वानखेडे स्टेडियम. आणि आमचं ते पण चालू आहे, म्हणजे चर्चा त्या बाबतीत अजून सुरू आहे की सगळ्या शाळा ज्या आहेत, कारण सुट्टीचा पिरियड आहे, तर शाळांना टॅप करून आमचे अपेक्स काउन्सिल मेंबर आहेत नदीम मेनन, जे शाळांची 170-180 स्कूलची एक टुर्नामेंट करतात हॅरिसशील्ड गाईलशील्डच्या माध्यमातून, तर त्यांना टॅप करून त्या मुलांना तिकडे स्टँडमध्ये आणून दाखवणं हे देखील आमचं त्यासाठी प्रयत्न चालू आहे. त्या बाबतीत अजिंक्य नाईक निर्णय घेतीलच. आणि जसं भरत म्हणाले की 15 दिवस आधी ऑनलाईन सुरू होईल, तर नॉमिनल रेटमध्ये आम्ही ते करण्याचे विचार उपलब्ध करून देऊ. आपल्याला कार्यक्रमामध्ये फोन आलेला आहे. नाशिकहून रुपेश गुजराती आपल्याला प्रश्न विचारतायत. नमस्कार. हॅलो. नमस्कार, प्रश्न विचारा तुमचा. हा मॅडम, मी रुपेश गुजराती बोलतो, लाल चौक, सिन्नर जिल्हा नाशिक वेस्ट. माझा असा प्रश्न आहे की मुंबई क्रिकेट लीग ही कल्पना छान आहे, परंतु याचं बाहेरच्या जिल्ह्यातील मुलांना याचं सिलेक्शन कशा पद्धतीचं आहे ते सरांनी सांगावं. त्यानंतर यासाठी वयोगट कसा आहे, म्हणजे किती वयापर्यंतचा मुलगी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर याचा शाळा कॉलेजशी काहीतरी याचं रिलेटेड असावं, म्हणजे जेणेकरून शाळा कॉलेजमध्ये काही प्रशिक्षक ठेवून पीटीचा तास असतो तर त्या तासाला काहीतरी त्यांना ट्रेनिंग दिलं जाईल, म्हणजे ज्यांना इच्छा आहे ते जास्त फास्ट सराव झाल्यामुळे जास्त प्रगती करू शकतील असं मला वाटतं. एवढे एक प्रश्न मला सांगावे. थँक्यू. त्यांचा प्रश्न असा आहे की बाहेरच्या जिल्ह्यातल्या मुलांना जर MCAचा सहभाग त्यात घ्यायचा असेल किंवा बाहेरच्या जिल्ह्यातल्या मुलांना जर MCAचं सदस्य व्हायचं असेल तर आपल्याकडे काय सोय आहे? नाही, असं आता ह्या आमचं एक स्ट्रिक्ट रूल आहे. बाहेरून आला की तो त्याचं वर्षभरापूर्वीचं राशन कार्ड लागतं MCA रजिस्ट्रेशन करण्यासाठी. त्यामुळे ही MCA T20 लीग तर सोडाच, पण अशा बाकी इतर वेळी देखील बाहेरचा मुलगा हा लगेच येऊन खेळू शकत नाही. त्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी 1 वर्षाचा कूलिंग पिरियड असतो. आणि दुसरी गोष्ट जर म्हणाल त्यांनी जे प्रश्न विचारला, तर बाहेरची मुलं आम्ही इकडे अलाव करणार नाही, कारण हे फक्त मुंबईतील जी मुंबई MCA ज्युरिडिक्शन जी आहे त्यामध्येच ऑप्शनच्या रूपानं ती मुलं संघ मालक आपल्या संघात घेतील. आणि अंडर 19ची मुलं असतील, 23ची असतील, आणि जे मेंटॉर्स आणि ते सगळं आहे ते त्यांच्या संघ मालकांवरती आहे. पण बाहेरच्या मुलांना ही संधी नाही, फक्त MCA ज्युरिडिक्शन मधली जेवढं आहे त्याच मुलं याच्यात येऊ शकतात. आणि त्यांचा दुसरा प्रश्न असा होता की शाळा कॉलेजमध्ये सुद्धा याच्यासाठीचं मेंटॉरिंग लवकर सुरू केलं जावं का, म्हणजे किती वयापासून क्रिकेटचं प्रशिक्षण घेणं साधारणपणे उपयुक्त ठरतं, असा एक प्रश्न आपण याचा असा अनुषंगाने घेऊया. आता IPL आणि हे वेळ बघता माझं तर असं मत आहे की पालक लवकर खूप अपेक्षा करतात मुलांकडनं की माझा मुलगा IPL लगेच खेळला पाहिजे. तसं होत नाही, कारण त्याला वयोमर्यादा नसते. जर वयोमर्यादा असती तर आत्ता T20चा कॅप्टन ज्याच्यावर आम्हाला अभिमान आहे तर सूर्यकुमार यादव 36व्या वर्षी भारताचा कर्णधार नसता झाला. त्याचबरोबर असे बरेच खेळाडू असतात जे 15-16व्या वर्षी खूप काही करून जातात आणि 20व्या वर्षी क्रिकेट बंद होतं. त्याच्यामुळे एक क्लिअर कॉन्सेप्ट असतो की जेवढा मुलगा शांत, तो जेवढा जमिनीवर राहील तेवढं त्याची प्रगती जास्त होईल. आणि पालकांनी त्याच्या मागे न लागता त्याच्या क्रिकेटवरती, त्याच्या कोचवरती आणि त्याचा जो संघ असेल, जो या क्लबला तो खेळतो त्या संघावरती पालकांनी विश्वास ठेवावा आणि हळूहळू त्याच्या प्रगतीमध्ये
त्याला त्याचा फक्त हातभार लावावा, त्याच्याकडनं जास्त अपेक्षा करू नये, कारण जेवढ्या अपेक्षांचं ओझं वाढतं त्यामुळे तो मुलगा दबला जातो आणि त्याचं क्रिकेट 16व्या वर्षी सुरू होतं आणि 20व्या वर्षी संपतं. पण साधारण शाळा कॉलेजच्या वयोगटातल्या मुलांना आता आपण म्हणलो तसं की परीक्षा संपता आहेत आणि येत्या काळामध्ये त्यांना सुट्ट्या असणार आहेत, तर त्यांना समजा एखादा समर कॅम्प अटेंड करायचा असेल, म्हणजे अगदी पूर्ण वेळ त्यांना क्रिकेटला देता येणार नाही, पण तरी समर कॅम्पमध्ये त्यांना क्रिकेट शिकायचं असेल तर MCA समर कॅम्प्स घेतं. हो नक्कीच, कारण आमची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा क्रिकेट खेळायचो तेव्हापासून हे समर कॅम्प सुरू आहेत. अंडर 14 एज ग्रुपसाठी वेगळे, अंडर 16 साठी वेगळे, अंडर 19 साठी वेगळे, अंडर 23 साठी वेगळे, आणि लवकरच म्हणजे हा मार्च एंडपर्यंत सगळा पूर्ण प्रोग्राम आमच्या वेबसाईटवरती येईल. वेगवेगळ्या म्हणजे मुंबईपासून म्हणजे CST पासून तुम्ही भिवंडीपर्यंत आणि चर्चगेटपासून पालघरपर्यंत आमचे समर कॅम्प असतात, वेगवेगळ्या सेंटर्सवरती असतात आणि एक मोठा सेटअप असतो तो, जो मार्च एंडपर्यंत आमच्या वेबसाईटवरती नक्की येईल. अच्छा, म्हणजे त्याची माहिती जर का घ्यायची असेल तर तुमच्या वेबसाईटला भेट देणं आवश्यक आहे. पूर्ण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वेबसाईटवरती पूर्ण माहिती येईल त्याची. अच्छा, तर त्याची वेबसाईट आपल्या प्रेक्षकांना तुम्ही सांगाल का की ती कशी शोधायची, की गुगलवर थेट गुगलवरती थेट शोधली चालेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन असं जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला त्याचं संकेतस्थळ नक्की मिळू शकतं. आपल्याला अजून एक फोन येतोय. बदलापूरहून अजिंक्य गोळे आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. मला प्रश्न विचारायचा होता की या स्पर्धेमुळे मुंबईतील क्रीडा संस्कृती अशा प्रकारे अधिक मजबूत होईल, याविषयी काय सांगाल, मार्गदर्शन कराल? मुंबईची क्रीडा संस्कृती या स्पर्धांच्यामुळे कशी समृद्ध होईल अजून, असा प्रश्न आहे त्यांचा. नक्कीच, म्हणजे हा स्पर्धेचा इतिहास जर सांगायलाच झालं ते म्हणजे सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे. आता ह्याच्या पलीकडे मी काही सांगू इच्छित नाही, कारण 2018चे जे खेळाडू आले तेच 2024ला भारतीय संघाचे T20 वर्ल्ड कपचे सदस्य होते, 2026ला सदस्य होते. त्याच्यामुळे ह्या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच मुलांना एक चांगला प्लॅटफॉर्म, चांगला एक्सपोजर मिळेल आणि नक्कीच एक चांगला त्यांना प्लॅटफॉर्म मिळू शकतो या माध्यमातून. आणि ह्याच्यात एक ऍड करायचं म्हटलं तर मॅडम, आमचं टीमचं जो कॉम्पोजिशन आहे ती अशी आहे की त्याच्यात सिनियर प्लेयर असणार, मग डेव्हलपमेंट प्लेयर असणार, इमर्जिंग प्लेयर असणार. इमर्जिंग प्लेयर म्हटलं तर जो अंडर 23 मुंबईसाठी खेळलाय तो इमर्जिंग प्लेयर असणार. अंडर 19चे 2 प्लेयर असणार आणि त्याच्यातनं एक टीम मध्ये असणार. सो ह्याच्या निमित्ताने काय होणार, सगळ्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळणार. अंडर 19 अंडर 23च्या पोरांना त्यांना एक ऑपॉर्च्युनिटी मिळणार आपल्या इंटरनॅशनल प्लेअर बरोबर ड्रेसिंग रूम शेअर करायचं, प्रोफेशनल कोचेसच्या अंडर कोचिंग घ्यायचं. सो दॅट विल बी त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म भेटणार. ते इंटरनॅशनल प्रेशर काय असतं, ते टीमवर्क काय असतं. सो फ्रॉम यंग एज दे विल कम टू नो आणि ते त्यांना पुढे जाऊन खूप बेनिफिट होणार. आणि त्याच्यात मॅडम मी अजून हे सांगेन की ती पारदर्शकता राहावी. आमचे संघ मालक आहेत, त्यांना ऑप्शनच्या वेळी ते प्लेयर्स ओळखता यावे म्हणून आम्ही म्हणजे अध्यक्ष अजिंक्य नाईक, आमचे सचिव उन्मेष खानविलकर आणि सर्व अपेक्स बॉडी एक 6 ते 8 टीमना घेऊन एक टुर्नामेंट पण करायच्या विचारात आहोत, ज्याच्या माध्यमातून त्या मुलांना म्हणजे तो A डिव्हिजनचा पण असेल आणि खालच्या डिव्हिजनचा पण असेल, तिथे ते खेळायला मिळेल, त्याला तिथे त्याचा परफॉर्मन्स आपल्या सिलेक्टर्सना दाखवायला मिळेल आणि सिलेक्टर्स नंतर संघ मालकांना आणि सांगून त्या मुलासाठी अजून एक प्लॅटफॉर्म आम्ही तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आता आपण म्हणालात तसं भावना ही गोष्ट आपल्या भारतामध्ये खेळाशी एवढी जोडलेली असते की त्या खेळामध्ये जशी हारजीत सुरू असते तरी जशी आपल्या आयुष्यातही चढउतार सुरू असतात, पण आपली प्रत्येक गोष्ट एवढी भावनिक असते की समजा आपण ज्याच्यासाठी चिअर करतो आहे त्या टीम मधला एखादा खेळाडू जर चांगला खेळत नसेल किंवा काही कारणामुळे त्या संपूर्ण टीमला जर पराभव स्वीकारावा लागला तर त्याचा सुद्धा काही जणांना खूप दुःख होतं, खूप मनाला लागून घेतलं जातं, अगदी खूप त्याचा त्रास करून घेतला जातो. पण त्याच वेळेला एक खिलाडू वृत्ती तयार करणं, म्हणजे नुसतेच खेळाडू तयार करणं नाही तर खिलाडू वृत्ती तयार करणं हे सुद्धा या निमित्ताने मुलांच्या मध्ये घडतं. तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा की त्याचा मुलांना कसा फायदा होईल. नाही, त्याचा नक्कीच मुलांना फायदा होईल मॅडम, कारण आपण जेव्हा टीव्हीवर बघतो, आपण टीव्हीवर स्क्रीनवर बघूनच आपण आपल्या भावना व्यक्त करत असतो, पण कुठच्या खेळाडूला आवडत नाही की आपण हरलो. जसं 23ला आपण वर्ल्ड कप हरलो अहमदाबादला ऑस्ट्रेलिया अगेन्स्ट, रोहित शर्मा झोपला नव्हता, म्हणजे त्याच्या भावना काय असतील ह्याचा विचार आपण करायला पाहिजे. आपण फक्त टीव्हीवर बघणार आणि आपण इकडे बसून आपण क्रिकेटबद्दल बोलणार हे मला योग्य वाटत नाही. आणि म्हणूनच आम्ही सायकोलॉजीच्या माध्यमातून त्या मुलाला स्ट्रॉंग करत असतो की कसं तुला त्या जे प्रेशर असेल
ते प्रेशर कसं तुला हँडल करायचं आहे याच्यासाठी आमचे BKC मध्ये ते सायकोलॉजी लेक्चर चालू असतात आणि त्या माध्यमातून आता करत असतो. जसं म्हणजे मी आता उदाहरण देईन शिवम दुबेचं, तो खाली बॅटिंगला येत होता पण त्याला तेवढा पिरियड मिळत नव्हता, म्हणजे 10 बॉल 15 बॉल, पण जेव्हा जेव्हा त्याने बॅटिंग केली शॉर्ट पिरियडमध्ये तो मॅच जिंकून, म्हणजे एक असा नॉक होता की तो मॅच जिंकणारा नॉक होता. आणि मोठी मॅच जेव्हा भारत आणि इंग्लंड सेमीफायनल वानखेड्यावरती खेळते त्यावेळी त्याला ऑल ऑफ सडन 4 नंबर बॅटिंगला येणं आणि मग स्वतःचं घर वानखेडे स्टेडियम शिवम दुबेचं घर जिथून तो मोठा झाला तिथेच इंग्लंड सारख्या ज्यांनी क्रिकेट आणलं, जसं मगाशी तुम्ही म्हणाल ज्यांनी क्रिकेट आणलं त्या गोऱ्यान अगेन्स्ट त्याला 4 नंबर बॅटिंगला पाठवणं, म्हणजे ते प्रेशर किती असेल ते शिवमलाच माहिती असेल, पण ते प्रेशर त्याने हँडल केलं. आणि मुंबई किंवा आताची जी भारतीय टीम आहे हे मला तरी वाटतं जगातली बेस्ट असावी प्रेशर हँडल करण्यात, कारण ते जसे खेळतात. जसं आता बघा अभिषेक शर्मा 3-0 आऊट झाला होता पण फायनलला येऊन रन्स केले. ईशान किशन बाहेर होता येऊन रन्स केले. संजू सॅमसन बाहेर होता येऊन रन्स, मॅच विनिंग रन्स केले. त्याच्यामुळे प्रेशर कसं हँडल करणं हे प्रत्येक स्टेटसवर त्यावर काम करत असतं. पण MCA मी जसं म्हटलं की BKC मध्ये आमचे सायकोलॉजिस्ट लेक्चर असतात, ते कोचेस त्यांच्या मुलांबरोबर इंटरॅक्ट करत असतात आणि मग प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी असते ज्याच्यातून त्याला मार्ग काढायचा असतो. खरंय. म्हणजेच खेळाडू वृत्ती तयार करण्यासाठी सुद्धा म्हणजे खेळण्याच्या प्रशिक्षणासोबतच या गोष्टींची प्रशिक्षण महत्त्वाची असतात आणि मुलांना त्या गोष्टीचा त्यांच्या रोजच्या आयुष्यामध्ये सुद्धा उपयोग होणार आहे. कारण असं खेळाडू असलेली किंवा त्या वृत्तीची असलेली मुलं पुढे जाऊन एक मोठा समाज बनणार आहेत आणि आपल्या स्वतःच्या वर्तनातून आपल्या छोट्या छोट्या कृतींमधून ते इतरांनाही तो संदेश देत असतात. आपण असं बघतो की या खेळाडूंच्या राहणीमानाचा किंवा ते एकूण कशा प्रकारे खेळतात, ते कशा प्रकारे वावरतात, या सगळ्याचा परिणाम प्रेक्षकांच्यावर आणि प्रेक्षकांमध्ये जी त्यांच्या वयाची जी लहान मुलं असतात त्यांच्यावरती पण तो होत असतो. तर त्याच्यामुळे खेळाडूंचा वावर किंवा त्यांनी जबाबदारी घेऊन खेळणं या सगळ्या गोष्टींना खूप जण बघत असतात, खूप जण त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात. अशी काही उदाहरणं तुम्हाला दिसतात का की एखादा मुलगा आहे, त्याचं स्वतःचं कौशल्य आहे पण तो त्याला कुणाचा तरी व्हायचा आहे, कोणीतरी त्याचं रोल मॉडेल आहे, त्याची कॉपी करण्याचा तो प्रयत्न करतो, असं काही वेळेला पाहायला मिळतं? असं पाहायला मिळतं, कारण नवीन जेव्हा मुलं खेळत असतात तेव्हा त्यांचा रोल मॉडेल किंवा जो आदर्श म्हणतो तर त्याला फॉलो करत असतात. पण आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सचिन तेंडुलकरने कोणाला फॉलो नाही केलं, तो सचिन तेंडुलकर म्हणून राहिला, म्हणून तो क्रिकेटचा देव झाला. रोहित शर्माने कोणाला फॉलो नाही केलं, त्याची जे क्रिकेट टेक्निक आहे तेच त्याच्यावर त्याने काम केलं, त्याच्यामुळे रोहित शर्मा घडला. विराट कोहलीने स्वतःचा फिटनेस, स्वतःची टेक्निक हे तो कुठच्या क्रिकेटर्सला बघून नाही तर एक मला काहीतरी देशासाठी करायचंय, मला काहीतरी क्रिकेटमध्ये करायचंय ह्या भावनेतून जेव्हा खेळाडू करत असतात तेव्हा नक्कीच एक काहीतरी चांगलं त्यांच्या हातातून होत असतं. आणि आजकालची जसं तुम्ही म्हणालात की नवीन मुलं हे फॉलो, थोडंसं याच्यात कोच आणि पालक ह्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यांनी त्या मुलाला समजवलं पाहिजे की तुला तुझंच नावाप्रमाणे व्हायचं आहे, तू त्याला आदर्श ठेव, पण त्याला फॉलो करताना बॅटिंग बॉलिंगमध्ये फॉलो कर, बाकी त्या गोष्टी फॉलो करू नको. कारण आता तुम्ही बघायला गेलात हार्दिक पांड्याला जर फॉलो करायला गेलं तर कोणच क्रिकेट नाही खेळणार, पण तो हार्दिक पांड्या आहे जो मॅच विनर आहे, जो कधी येतो, बॅटिंग करतो, बॉलिंग करतो, फिल्डिंगमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी असतो, म्हणजे तो क्रिकेट वाईज एक्स्ट्राऑर्डिनरी आहे. पण सगळीच मुलं तशी हार्दिक पांड्या होऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे हार्दिक पांड्या आहे, त्याच्या क्रिकेटिंग ॲबिलिटीवरती आपण जायला पाहिजे. तो बाकी काय करतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला नाही पाहिजे किंवा तो फॉलो नाही करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण त्याच्यामुळे सुनील गावस्कर घडले, दिलीप वेंगसरकर घडले, सचिन तेंडुलकर घडले, ज्यांनी स्वतःवरतीच विश्वास ठेवला. आणि आपल्याला प्रत्येकाला स्वतःवरती विश्वास ठेवणं जास्त गरजेचं आहे. खरंय. या आणि अशा अनेक गोष्टी आपण म्हणजे मैदानावर ज्या शिकतो, ज्या काही वेळेला 4 भिंतींच्या आत आपल्याला कधीच शिकता येत नाहीत, पण त्यामुळेच खेळ आपल्याला जे शिकवतात ते आपल्या 4 भिंतींच्या आतल्या कामात सुद्धा उपयोगी पडतं. ही चर्चा आपण अशीच करत राहू, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया पुन्हा थोड्याच वेळामध्ये. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत मंडळी आणि आज आपण बोलतो आहोत मुंबई T20 2026च्या लीगच्या मॅचेसबद्दल. आणि त्याची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत MCAचे संयुक्त सचिव निलेश भोसले सर आणि भरत केणी सर. मला असं विचारायचं आहे की अनेक वेळेला असं होतं की ही T20 लीग किंवा एखादं क्रिकेट असोसिएशन चालवायचं तर त्याच्यासाठी खूप जणांचे हातभार आवश्यक असतात. तर आत्ताच पहिल्यांदा महाराष्ट्र राज्यामध्ये असं होतंय की वुमेन्स T20 लीग MCAने अनाऊन्स केलेली आहे. तर राज्य शासनाकडनं या स्पर्धेसाठी कशा प्रकारे मदत मिळते आहे?
महाराष्ट्र शासन नेहमीच मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाठीत अगदी ठामपणे उभी आहे. मी इथे खास उल्लेख करू इच्छितो, आमचे मार्गदर्शक एमसीएचे माजी अध्यक्ष, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी अध्यक्ष श्री शरद पवार साहेब, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार, इतरही राज्यकर्ते आहेत जे वेळोवेळी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या पाठी ठामपणे उभे राहतात. पण ह्या तिघांचा उल्लेख मी ह्यासाठी करीन की पवार साहेबांनी मुंबई क्रिकेटला एक वेगळं स्वरूप आणलं, एक व्यावसायिक स्वरूप. मेहनत केल्यानंतर तुम्ही प्रसिद्धीला याल हे साहेबांनी आणून दाखवलं. त्याचबरोबर आशिषजी स्वतः होते अध्यक्ष, त्यांनी देखील तो वसा पुढे ठेवला. आणि आता देवेंद्रजी तर छोट्या छोट्या गोष्टींमध्ये एमसीएमध्ये त्यांचा सहभाग असतो की त्यांना त्या सेमीफायनलला ते पूर्ण एखादा राज्याचा मुख्यमंत्री जेव्हा बसतो आणि मॅच बघतो, हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. आणि त्यांनी ती खरोखरच भारत इंग्लंड म्हणजे ती मॅच पूर्ण पाहणं अगदी एकदम कॉमन मॅन सारखे बसले होते. आणि ह्याच्यातूनच त्यांना क्रिकेटबद्दल किती प्रेम आहे, किती आत्मीयता आहे हे दिसून येतं. आणि त्यामुळेच त्यांचं ते वागणं पाहून आम्हाला कुठेतरी म्हणतात ना, एक प्रोत्साहन मिळतं की ही महान मंडळी आमच्या पाठी आहेत आणि त्यामुळे आम्हीच काम करायला मोकळे असतो. खरंय खरंय. सुरक्षिततेचे आणि बाकीही इतर प्रश्न या खेळांच्या निमित्ताने पुढे येतात की काही वेळेला खूप गर्दी होते, खूप मोठ्या प्रमाणावर माणसांचा जमाव असतो, तर प्रेक्षकांना त्यावेळेला हँडल करणं किंवा त्याच्यासाठीचे सुरक्षेचे उपाय सगळे करणं, ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची मदत कशा प्रकारे होते? नक्कीच त्यांची जर मदत असतेच. आपलं गृह खातं असेल, पण मी खास उल्लेख करीन ते मुंबई पोलिसांचा, जे आपण ज्याला म्हणतात की मुंबई पोलीस असेल तर मुंबई सुखरूप आहे. मी स्वतः अनुभवलेला आहे. जेव्हा भारत ऑस्ट्रेलिया वुमन्स वन डे वानखेड्यावरती होती आणि आम्ही ती फ्री मोफत ठेवली होती, शनिवार होता, आणि ऑल ऑफ सडन सगळा लोंडा चौपाटीवरनं वानखेड्यावरती येत होता, म्हणजे दरवाजा तोडून पब्लिक आत घुसणार का अशी परिस्थिती होती. पण मुंबई पोलीस ॲडिशनल सीपी अभिनव देशमुख साहेब आणि आमचे डीसीपी प्रवीण मुंडे साहेब, ह्या दोघांनी ती परिस्थिती अशी हाताळली की ते कळलंच नाही की एवढी गर्दी, जवळजवळ 10 ते 12 हजाराचा लोंडा एकाच गेटवरनं त्यांनी आतमध्ये घेतला आणि त्यांनी 15 ते 20 मिनिटात अगदी नॉर्मल केलं. त्याच्यामुळे मुंबई पोलीस असताना आम्हाला अजिबात त्याचं टेन्शन राहत नाही. देवेंद्र भारती साहेब स्वतः बघत असतात, आमचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी साहेब स्वतः बघत असतात. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टींवरती ते वॉच ठेवून असतात. आता जसं आपली T20 वर्ल्ड कपची आपण जेव्हा मिरवणूक निघाली, असं होऊ नये जे बँगलोरमध्ये झालं ते होण्याचे चान्सेस मुंबईत पण होते, पण मुंबई पोलिसांनी रस्त्यावर उभं राहून ती परिस्थिती जी हाताळली आहे त्याचा मी साक्षीदार आहे. आणि ह्या कारणाचं त्या कारणालाही कळून न देता त्यांनी ती परिस्थिती हाताळली, त्याबद्दल खरोखरच मुंबई पोलिसांना सलाम करायला पाहिजे. अगदी म्हणजे ठामपणे मी त्यांना सॅल्यूट करू शकतो. अगदी अगदी. एमसीए ज्या प्रकारचं प्रशिक्षण देतं, म्हणजे हे समर कॅम्प्समधनं मुलं क्रिकेटचं प्रशिक्षण घेतात, काही मॅचेस ते खेळतात अंडर 14 साठी, अंडर 17 साठी, तर त्याचा शाळा महाविद्यालयामध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना फायदा होऊ शकतो का? नक्कीच. जो मुंबईला खेळतो त्यांना ग्रेस मार्क असतातच, म्हणजे तुमचे एसएससी बोर्ड असेल किंवा 12वीचं HSC बोर्ड असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल. कारण जसं तुम्ही पुढे खेळता तिथे आधीपासून पॉलिसी मॅटर आहे, ते प्रोव्हिजन झालेली आहे आणि शासनाचं त्याच्यावरती म्हणजे क्रीडा खात्याचं त्याच्यावरती पूर्णपणे लक्ष असतं. आणि जसे जसे खेळाडू पुढे पुढे जातात त्यांना नक्कीच मी तर म्हणेन की तुम्हाला जेव्हा क्रिकेट तुम्ही खेळता शाळा कॉलेजच्या मुलांनी, त्यांनी मोबाईलच्या जगात न जाता फक्त अभ्यास आणि क्रिकेट याच्यावरती फोकस केला तर त्यांना ग्रेस मार्कची पण गरज लागणार नाही. कारण क्रिकेट त्यांना पुढे नेईल, तसं शाळा पण त्यांना तशीच पुढे नेईल आणि चांगलं क्रिकेट ते भविष्यात खेळू शकतं. अगदी. एखाद्या क्रिकेटरचं करिअर हे काही ठराविक वर्षांचं असतं असं म्हणतात, म्हणजे जोपर्यंत त्याचं शरीर त्याला साथ देत आहे आणि मैदानावरती जोपर्यंत तो उत्तम प्रकारे खेळू शकतो तेवढं त्याचं करिअर असतं असं म्हणतात. काही वेळेला असं होतं की आर्थिक चणचण भासू शकते, काही वेळेला त्याला त्याची मदत लागू शकते, तर अशा वेळेला स्पॉन्सरशिप्स एमसीएच्या माध्यमातून तुम्ही फॅसिलिटेट करून देता का? नक्कीच. आता आमचं अॅन्युअल फंक्शन आहे ज्यात आम्ही प्रॉमिसिंग क्रिकेटर्स जे आहेत त्यांना स्कॉलरशिप देतो. शरद पवार साहेबांच्या नावाने एक स्कॉलरशिप आहे ती देतो. आणि जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आमचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्या डोक्यात अशा कल्पना येतात की ते मुलांना त्याचा फायदा कसा होईल ह्याच्यात विचारत असतात आणि ते सगळे अपेक्षेला घेऊन एकमताने ते निर्णय करत असतात. आता तुम्ही बघायला गेलं तर गेल्या वर्षी आमची टीम जेव्हा इंग्लंडला गेली होती, आमचे अपेक्स काउन्सिल आमदार मिलिंद नार्वेकर यांनी त्यांना सपोर्ट केला होता. त्यामुळे आमच्याकडे अशी मंडळी आहेत की एखाद्या मुलाकडे टॅलेंट असेल तर नक्कीच त्याच्या पाठी ठामपणे उभे राहतात. आणि
जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की ह्या मुलांचे पासेस, फर्स्ट क्लासचे पासेस, त्यांचं जेवण, त्यांच्या ज्या काय फॅसिलिटीज, किटपासून सगळ्या ह्याचा सर्व भार MCA उचलतं. त्याच्यामुळे मुलाला येऊन फक्त खेळायचं असतं जेव्हा तो स्टेट टीमला खेळेल तेव्हा, आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष हे मुंबईचे सिलेक्टर्स ठेवून असतं. अच्छा, म्हणजे थोडक्यात MCAच्या नजरेमधून एकही कौशल्य असलेला खेळाडू सुटून जाऊ नये याची पूर्ण खबरदारी घेतलेली आहे. पण काही वेळा असं होतं की खेळता खेळता खूप चांगलं कौशल्य असलेल्या खेळाडूला सुद्धा दुखापत होऊ शकते किंवा काही कारणामुळे त्याचा अपघात होऊ शकतो, त्याला कायमचं किंवा काही काळापुरतं का होईना मैदानात बाहेर जायला लागू शकतं. अशा वेळेला त्याचं मनोबल वाढवण्यासाठी किंवा त्याला योग्य प्रमाणामध्ये पुन्हा रिकव्हर व्हायला जो वेळ लागतो तो देण्यासाठी MCA कशा प्रकारे काम करतं? नक्कीच MCA पूर्णपणे, आता मी तुम्हाला जस्ट सुरुवातीपासून सांगतो की आमचं भारताचा माजी कसोटीपटू समीर दिघे ह्याच्या नेतृत्वाखाली आम्ही टॅलेंट हंट म्हणून सगळ्या मुंबई ज्युरिडिक्शनमध्ये एक उपक्रम राबवला होता. जवळजवळ 13-13,500 मुलं त्याने पाहिली. त्याच्यानंतर वुमन्स टॅलेंट हंटचा आमचा उपक्रम सुरू आहे, आणि आता महिन्याभरापूर्वीच कॅच देम यंग ह्या भावनेतून आम्ही अंडर 12च्या मुलांसाठी सिलेक्शन क्रायटेरिया ठेवला होता. जवळजवळ 4,500-5,000 मुलं आमच्या सिलेक्टर्सनी पाहिली आहेत. त्यांच्या मॅचेस सुरू आहेत, आणि कॅच देम यंग म्हणजे त्यांना जेवढ्या लवकर एक्सपोजर देता येईल, चांगलं क्रिकेट त्यांना शिकवता येईल ह्या माध्यमातून आम्ही देतो. आणि इंजरी पार्ट तुम्ही म्हणाल तर आमचे फिजिओज आहेत, आमचं हॉस्पिटल टायप आहे MCAचं, सगळं तिथे MCA करतं, आणि त्याच्यावर देखरेख ही त्या फिजिओची असते. त्याचा विकली रिपोर्ट, त्याचा ईमेल आम्हाला येत असतो ऑफिस बेरर्सना, त्याची किती डेव्हलपमेंट होते ह्याच्यावर पूर्ण देखरेख असते. आणि जोपर्यंत तो RTP म्हणजे रिटर्न टू प्ले होत नाही तोपर्यंत त्याच्यावर पूर्णपणे देखरेख आणि त्याचे ते पूर्ण एक्झामिन हे आमचे फिजिओज करत असतात. क्या बात आहे. खूपच अभिमानाची गोष्ट आहे की मुंबईमध्ये म्हणजे मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून एक सशक्त, सक्षम नवी क्रिकेटर्सची फळी तयार होण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत ते आपल्याला या निमित्ताने कळतायत. आपण या T20 लीगच्या मॅचेसबद्दल अजून जाणून घेऊया, पण आता पुन्हा एकदा घेऊया एक छोटीशी विश्रांती, आणि त्यानंतर या कार्यक्रमाची काही क्षणचित्र सुद्धा पाहूया. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत, आणि आज आपण बोलतो आहोत MCAच्या मुंबई T20 लीगच्या स्पर्धेबद्दल. आणि आत्ताच आपण म्हटलो की त्याची घोषणा ज्या कार्यक्रमामध्ये झाली, तर त्या कार्यक्रमामध्ये या दोन्ही स्पर्धांच्यासाठी असणाऱ्या ट्रॉफीजचं अनावरण करण्यात आलं. रोहित शर्मा जे त्याचे ब्रँड अँबॅसेडर आहेत त्यांच्या हस्ते, आणि त्याची काही क्षणचित्र आपण पाहूया. हा कार्यक्रम कुठे झालेला होता? बँड्रा वेस्ट ताज लँड्स हॉटेलला. अच्छा, आणि आपण हे जे सगळे फोटो बघतो आहोत, तर त्या कार्यक्रमामध्ये रोहितने येत्या क्रिकेटर्सना आणि या सगळ्या हे मॅनेजिंग कमिटी आहे त्यांना कसा संदेश दिला होता आम्हाला सांगा. प्रथमतः त्याने स्वतःच्या आठवणी सांगितल्या की तो जेव्हा वानखेडे स्टेडियम चर्चगेटला यायचा, तो मारामारी करायचा आणि विंडो सीटमध्ये बसायचा की त्याला वानखेडे स्टेडियम पाहता येईल. त्यानंतर त्याने आवर्जून उल्लेख केला की आज त्याच वानखेडे स्टेडियममध्ये रोहित शर्माच्या नावाने स्टँड आहे, आणि ती त्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. हे रोहित शर्मा स्वतः त्याशी म्हणाला. लीग संदर्भात बोलायचं झालं तर त्याने खास आभार मानले ते आमचे वानखेडेचे क्युरेटर आणि ग्राउंड स्टाफ यांचे, कारण आम्ही दिवसाला 3 मॅचेस खेळणार आहोत. त्या खरोखरच मोठा टफ जॉब आहे, जसं दिसतं असं सोपं नाहीये. पण रोहितने ते त्यात विश्वासाने सांगितलं की MCA ज्या पद्धतीने काम करते आहे त्याला नक्की तो म्हणाला की ब्रँड अँबॅसेडर म्हणून आणि मुंबईकर म्हणून मला विश्वास आहे की ही स्पर्धा नक्कीच यशस्वी होईल आणि ह्या मुलांना ह्या स्पर्धेतून नक्कीच फायदा मिळेल. कारण मी जसं आता तुम्हाला मगाशी म्हटलं की आज मुंबईतर्फे रोहित शर्मा आहे, सूर्यकुमार यादव आहे, शिवम दुबे आहे, अजिंक्य राणे आहे, श्रेयस अय्यर आहे, तुषार देशपांडे आहे, तनुष कोटियन आहे, आणि ही सगळी मुलं ह्या लहान मातीतूनच गेलेली आहेत. आज ते मोठे क्रिकेटर्स आहेत आणि हे सर्वांचा खेळ ह्या T20 लीग मध्ये खेळायला मिळणार. ती नवीन खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी गोष्ट आहे. खरंय खरंय. येत्या काळामध्ये आपण असंही पाहू शकतो की कदाचित आत्ता 3च टीम्स आहेत मुलींच्या, पण त्या कदाचित पूर्ण मोठ्या प्रमाणावरती अजून एक पूर्ण विमेन्स लीगची पण मॅच होऊ शकते, आणखी टीम्स आपल्याला मिळू शकतात, चांगले खेळाडू त्याच्यामध्ये येऊ शकतात. काय सांगाल? मॅडम नक्की, म्हणजे मुंबईमध्ये टॅलेंटचा काही कमतरता नाही आहे. म्हणजे आम्ही आताच 5 टीम करू शकतो, बट हा आमचा पहिला वर्ष होता. सो लेट्स टेक अ स्मॉल स्टेप अँड लेट्स हॅव अ क्वालिटी अँड क्वांटिटी, म्हणजे क्वांटिटी नाही क्वालिटी क्रिकेट. बरोबर. सो त्याप्रमाणे आम्ही 3 टीम लॉन्च केली यावर्षी, आणि ह्याचं मग नेक्स्ट इयर बघूया कसं आपल्याला रिस्पॉन्स भेटतं. मला असं वाटतं BCCI ने पण 3 टीमवरतीच सुरू केलं. येस, इव्हन BCCI ने केव्हा लॉन्च केलं तेव्हा 3 वुमेन्स प्रीमियर लीग,
तीन नंदीच लॉन्च केलेलं, आता 5 आहे त्यांचं. खरंय. आणि कदाचित भविष्यात अशी फिमेल अँबॅसेडर सुद्धा या टीमची असू शकते. आपण खूप सारे शुभेच्छा देऊया या लीगमध्ये खेळणाऱ्या सगळ्या खेळाडूंना. आणि या टीमच्या निमित्ताने MCAने घेतलेल्या या उपक्रमाला त्यांनी जो हाती घेतलेला आहे त्याला सुद्धा खूप शुभेच्छा देऊया. जाता जाता या लीगबद्दल आणि ती आपल्याला जिथे पाहायला मिळणार आहे त्याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल? ती प्रत्यक्ष पाहायची कशी, आणि जर आम्ही तिकीट तर हवी असतील तर? मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणून सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण वानखेड्यावरती या, त्या प्रत्यक्ष मुलांना आपण प्रत्यक्ष पहा, कारण टीव्हीवर न पाहणं आणि प्रत्यक्षात पाहणं याच्यात जमीन आसमानाचा फरक असतो. आपण या वानखेड्यावरती या, त्या मुलांना प्रोत्साहन करा. भविष्यातले खेळाडू आपल्याला समोर बघायला मिळतील. जसं मगाशी भरत म्हणाले की ते वेबसाईटवरती असेल, आमच्या साईटवरती येईल. पण मुंबईकर हे क्रिकेट प्रेमासाठी वेडे असतात, त्याच्यामुळे नक्कीच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो की ते नक्कीच येतील आणि मुंबई T20 प्रीमियर लीगला भरभरून प्रोत्साहन देतील. अगदी. हे नक्कीच मी या ठिकाणी सांगू इच्छितो. अजून 2 महिने आहेत आणि त्याच्या आधी MCAचे समर कॅम्प सुद्धा होणार आहेत. त्यामुळे ज्या मुलांना क्रिकेट शिकायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा MCAने ही संधी उपलब्ध करून दिलेली आहे. बघूया आता येत्या काळामध्ये खरोखरच आपल्या मुंबईमधून आणि या समर कॅम्प्सच्या माध्यमातून काही नवे सक्षम क्रिकेटर्स तयार होतात का. पण आज त्यासाठी तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना याच्याबद्दल माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आता मात्र आपण इथेच थांबूया मंडळी, आणि पुन्हा भेटूया हॅलो सह्याद्रीच्या पुढच्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा DD सह्याद्रीचे कार्यक्रम.